सेकंडमधलं फर्स्ट चॅप्टर आपण चालू केलं आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिलं लेक्चर टाकलं सेमीकंडक्टर्स अँड डायोड. हे त्याच्यामध्ये आपण शिकून झालं होतं, पण थोडीशी रिव्हिजन घेऊन आपण पुढं काय करूया, कंटिन्यू करूया. ह्या चॅप्टरमध्ये बरंचसं आपल्याला राहिलेलं आहे करायचं, तर आपण नोट्स पण कंप्लीट करा. शिवाय जसे लेक्चर होतील तसे डबल डबल बघा. प्रिव्हियसचं लेक्चर परत एकदा जाऊन बघायचं आहे, ह्याच्या आधीचं जे झालेलं होतं, तर आपल्याला पुढचे क्वेश्चन काय होतील समजतील. पेपर फर्स्टमधला पहिला चॅप्टर जो होता त्याच्यामध्ये कसं होतं की तुम्हाला टोटली डिफरंट आहे. प्रत्येक त्याच्यामध्ये कन्सेप्ट वेगवेगळ्या होत्या, डेफिनेशन होत्या, लॉज आपण पाहिले. पण हा जो चॅप्टर आहे सेमीकंडक्टर डायोड, एकावरती बेस सेकंड क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही आधीचे लेक्चर नाही पाहिले किंवा आधीचं नाही समजलं तर पुढचे क्वेश्चनही तुम्हाला समजणार नाहीत. हा क्वेश्चन समजलं तर त्याच्या पुढचा, मग त्याच्या पुढचा, वन बाय वन आपल्याला काय होणार आहे, समजणार आहे. ठीक आहे. सेमीकंडक्टर्स अँड डायोड म्हटल्यानंतर सेमीकंडक्टर तुम्हाला समजलं तर तुम्हाला डायोड कळेल, कारण डायोड हा बनतो सेमीकंडक्टर पासून. ठीक आहे. मग आता सेमीकंडक्टर समजण्यासाठी आपण कंडक्टर आणि इन्सुलेटर हे दोन्ही आपण तिथे कंपॅरिझनचं पॉईंट आपण शिकवलं होतं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. तिन्हीचं कंपॅरिझन आपण काय केलं होतं, घेतलेलं होतं. तरी सुद्धा मी ते परत एकदा काय करते, आपण रिव्हिजन टाकूया. बघा, कुठल्याही मटेरियलची जी कंडक्टिव्हिटी असते, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, त्याची करंट कॅपॅसिटी, त्याच्यातून करंट होण्याची त्याची कॅपॅसिटी म्हणू शकतो आपण. त्याच्याकडे किती फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावर डिपेंड असते त्याची कंडक्टिव्हिटी. किंवा हे जे तीन पट्टे असतात मटेरियलमध्ये, त्याच्यामध्ये एनर्जी गॅप किती आहे, कंडक्शन बँडमधला आणि व्हॅलन्स बँडमधला. हा खालचा जो असतो तो व्हॅलन्स बँड आणि वरचा जो सगळ्यात आहे तो कंडक्शन बँड. आणि दोन बँडच्या मध्ये असतो तो एनर्जी गॅप किंवा फॉरबिडन एनर्जी गॅप असं आपण त्याला म्हणतो. असे तीन लेयर्स असतात किंवा तीन पट्टे असतात मटेरियलमध्ये. मग आता त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे ह्या गॅपवरती डिपेंड असते. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मधला जो गॅप आहे मधला, त्या गॅपवर डिपेंड, ती जितकी कमी असेल तेवढी कंडक्टिव्हिटी एखाद्या मटेरियलची काय असते, जास्त असते. किंवा त्याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन्स किती अवेलेबल्स आहेत त्याच्यावर त्याची डिपेंड असं म्हणू शकतो आपण. आणि मग जेव्हा गॅप नसेल तर व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन्स जेव्हा कंडक्शन बँड मध्ये जातील तेव्हा ते न्यूक्लिअर पासून काय होतील, त्या न्यूक्लिअरच्या फोर्स पासून फ्री होतील. म्हणजे त्यामुळे त्याला आपण म्हणतो फ्री इलेक्ट्रॉनची संख्या त्याच्यामध्ये काय होते, वाढते. ज्यावेळेला त्याला कुठलीही प्रकारची एनर्जी मिळाली की लगेचच व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन जम्प करून कंडक्शन बँड मध्ये इझिली फ्लो होतात, ज्या मटेरियलची कंडक्टिव्हिटी जास्त आहे. आणि ही कशावरती डिपेंड आहे, तर मधल्या गॅपवरती. हा गॅप जितका नसेल किंवा जितका कमी असेल तेवढी कंडक्टिव्हिटी काय असते आपली, जास्त असते त्या मटेरियलची. ठीक आहे. आता जर कंडक्टरचं एक्झाम्पल घेतलं आपण, नो गॅप असं लिहिलेलं आहे. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड हे एकमेकाला काय आहे, चिटकलेले. हा गॅपच नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडी जरी एनर्जी मिळाली व्हॅलन्स बँड मधल्या इलेक्ट्रॉनला तर हे इझिली कंडक्शन बँड मध्ये लगेचच जात आहे, कारण कुठल्याही प्रकारचा मध्ये अडथळा नाहीये, गॅप नाहीये, इझिली फ्लो होतात. त्याच्यामुळं कंडक्टिव्हिटी जी आहे कंडक्टरची ती सगळ्यात काय असते, हाय असते. ठीक आहे. आता सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी बघा, 1 इलेक्ट्रॉन होल्ट असं आपण लिहिलेलं आहे. 1 इलेक्ट्रॉन होल्ट, इलेक्ट्रॉन होल्ट, ईव्ही मीन्स इलेक्ट्रॉन होल्ट. इलेक्ट्रॉन होल्ट हे एनर्जी गॅपचं काय आहे, युनिट आहे. फॉरबिडन एनर्जी गॅप म्हणू शकतो, एनर्जी गॅप म्हणू शकतो आपण, ते युनिट आहे. इलेक्ट्रॉन होल्ट तुम्हाला फिजिक्समध्ये पण असेल. आणि इन्सुलेटरमध्ये हाच गॅप किती आहे, 10 इलेक्ट्रॉन होल्ट आहे. ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या काय असते, 0 किंवा अब्सेंट असतात. इन्सुलेटरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन अब्सेंट. याच्यामध्ये असं मटेरियल, इन्सुलेटर म्हणजे विद्युतरोधक, की ज्याच्यामध्ये कुठलाही फ्लो कधीही होऊ शकत नाही. तुम्ही त्याला कितीही व्होल्टेज द्या, लाईट द्या, टेम्परेचर द्या, ह्या मटेरियलमध्ये कुठलाही फ्लो होणार नाही. टाईटली बॉन्डेड असतात न्यूक्लियसच्या फोर्स पासून, किंवा न्यूक्लियसशी ते टाईटली बॉन्डेड असतात इलेक्ट्रॉन्स. तुम्ही काही जरी केलं तरी हे इलेक्ट्रॉन जम्प करून कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकत नाहीत. 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे खूप मोठा गॅप आहे. ठीक आहे. ही झाली फिगर. पहिला पॉईंट काय केला आपण, कंपॅरिझन मध्ये फिगर टाकला. सेकंड जो आहे तो एनर्जी गॅप लिहिलाय आपण. आता याच्यामध्ये एनर्जी गॅप आपण काय म्हणतो, नो गॅप. याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन होल्ट गॅप, याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन होल्ट काय असणार, गॅप असणार आहे. आपण फुल सेंटेन्स मध्ये लिहायचंय, मी तर शॉर्टली लिहिलंय. एनर्जी गॅप जो आहे याच्यामध्ये नो गॅप, याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन, त्याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन होल्ट गॅप. तिसरं कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी याच्यामध्ये हाय, याच्यामध्ये बॅड कंडक्टर म्हणतो आपण, बॅड कंडक्टर. आणि कुठलाही त्याच्यामध्ये फ्लो होणारच नाही. आपण किती जरी सप्लाय दिला, एनर्जी दिली तर त्याच्यामध्ये फ्लो होऊ शकत नाही. कंडक्टरमध्ये इझिली फ्लो होतो. त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी जी आहे कंडक्टर सारख्या मटेरियलची सर्वात हाय.
याच्यामध्ये सर्वात लो किंवा नसते बॅड कंडक्टर म्हणू शकतो आपण त्याला. मग आता राहिलं सेमी कंडक्टरला काय म्हणायचं. कंडक्टर म्हटलं की वाहक, सेमी कंडक्टर म्हणतो आपण अर्धवाहक, आणि इन्सुलेटर म्हणजे विद्युतरोधक. ठीक आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही फ्लो होणार नाही. अर्धवाहक का म्हणतो आपण त्याला, कारण कंडक्टिव्हिटी जी आहे ती लाईज इन बिटवीन दिस टू, लाईज बिटवीन दिस टू. दिस टू म्हणजे कंडक्टर आणि इन्सुलेटर. आता तुम्ही शॉर्ट लिहिते. ठीक आहे, लाईज इन बिटवीन दिस टू म्हणजे कंडक्टरच्या आणि इन्सुलेटरच्या मधली कंडक्टिव्हिटी आहे. म्हणजे कंडक्टरपेक्षा कमी आणि इन्सुलेटरपेक्षा याची कंडक्टिव्हिटी काय असते, जास्त असते. ठीक आहे, आणि लास्ट जे आपण कम्पॅरिझनचं पॉईंट टाकले, एक्झाम्पल टाकायचे. कंडक्टरचं मटेरियल तुम्हाला माहिती आहे, वाहक कोण कोण असतं. कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, सिल्वर असेल, गोल्ड असेल, ETC. आता विद्युतरोधक पण आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे, एअर असेल, मायकासारखं मटेरियल असतं. त्याच्यानंतर वूड असेल, ग्लास असेल, ETC किती देऊ शकतात, रबर असेल. हे आपण एक्झाम्पल इकडे देऊ शकतो. इन्सुलेटरमध्ये विद्युतरोधक आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर कंडक्टर पण आपल्याला माहिती आहे, करंट पास होणारं मटेरियल. आता राहिलं सेमी कंडक्टरमध्ये आपण जे वापरतो सगळीकडे ते असते सिलिकॉन आणि जर्मेनियम. हे दोन मटेरियल आपण काय करतो, सगळीकडे यूज करतो सेमी कंडक्टर म्हणून. ठीक आहे, हा झाला कम्पॅरिझनचा पॉईंट. आणि याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन आपल्याला पाहिजे, सेमी कंडक्टर म्हणजे काय तुम्हाला समजलं. सेमी कंडक्टर म्हणजे आपण इथं काय म्हणतोय. आता मी हे टॉपिक त्याचा खोडतो, फक्त सेमी कंडक्टर ठेवूया आपण. क्वेश्चन काय आपल्याला, व्हॉट इज सेमी कंडक्टर म्हणू शकतो आपण, किंवा डिफाईन सेमी कंडक्टर म्हणू शकतो आपण. ठीक आहे, सेमी कंडक्टर म्हणजे काय. आता जे आपण पाहिले पॉईंट तेच आपल्याला काय करायचे इथं एकत्र करायचे. सेमी कंडक्टर मीन्स हुज कंडक्टिव्हिटी लाईज इन बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. Semiconductor are neither conductor nor insulator. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला किंवा कुठली व्होल्टेज आपण दिलेली नाही किंवा लाईट आपण दिलेली नसेल, कुठलीच एनर्जी जेव्हा नसते तेव्हा तो परफेक्ट इन्सुलेटर म्हणून ॲक्ट होतो. आणि थोडी जरी एनर्जी मिळाली, अगदी 1 डिग्री सेल्सिअस जरी टेम्परेचर त्याला मिळालं तरी तो लगेचच कंडक्टर म्हणून काय होतो, ॲक्ट होतो. त्याला म्हणतो आपण सेमी कंडक्टर. अशा ह्या सेमी कंडक्टरचे परत 2 टाईप्स आहेत. जर नुसता क्वेश्चन आला आपल्याला सेमी कंडक्टरवरती तर इंट्रिन्सिकचीच फिगर तुम्ही काढू शकता, आणि सेमी कंडक्टरचे आता जे आपण पाहिलं डेफिनेशन ते तुम्ही लिहू शकता. त्याच्यात इट हॅज 2 टाईप्स. सेमी कंडक्टरचे 2 टाईप्स आहेत, इंट्रिन्सिक, एक्सट्रिन्सिक सेमी कंडक्टर. आणि एक्सट्रिन्सिकचे परत 2 टाईप्स आहेत, N टाईप आणि P टाईप, जे आपण आता एक एक आपण पाहणार आहोत. लक्षात येते का बघा. सेमी कंडक्टरचे 2 मेन टाईप, इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर, एक्सट्रिन्सिक सेमी कंडक्टर. एक्सट्रिन्सिकचे परत 2 टाईप्स आहेत, N टाईप आणि P टाईप. ठीक आहे, इथे जी मी फिगर काढली ती इंट्रिन्सिकची काढलेली आहे. एक्सट्रिन्सिक आपण याच्यानंतर बघूया. आता क्वेश्चन आपल्याला पाहायचं कुठलं, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सप्लेन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर आपल्याला आतापर्यंत समजलं असतील. त्याचे 2 प्रकार, इंट्रिन्सिक, एक्सट्रिन्सिक. त्यातला पहिला आपण आता पाहतो आहोत इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, जे सुरुवातीच्या पण लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हटल्यानंतर सेमीकंडक्टरचा प्युअर फॉर्म. इट इज अ फॉर्म ऑफ प्युअर सेमीकंडक्टर. ओके, नो ॲडिंग एक्स्ट्रा ॲटम और नो ॲडिंग एक्स्ट्रा इम्प्युरिटी इन दिस सेमीकंडक्टर. ह्या सेमीकंडक्टरमध्ये दुसरा कोणताही ॲटम किंवा इम्प्युरिटी आपण ॲड नाही करत, जसा आहे तसा सेमीकंडक्टरचा फॉर्म घेतला जातो. त्याला म्हटलं जातं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे, इथं फिगर दिसते आहे तुम्हाला. सिलिकॉनचं ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण काढले, आपण जर्मेनियमचं ॲटॉमिक स्ट्रक्चर काढलेले, जे तुम्ही पण काढलेले आता ऑलरेडी. सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर जो आहे किंवा प्रोटॉनची जी संख्या आहे ते 14 आहे. जर्मेनियमची प्रोटॉनची संख्या किंवा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 32 आहे. आपण कक्षा कशी भरतो, 2n². n म्हणजे कक्षेचा नंबर. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिल्या कक्षेमध्ये 2 जातील. सिलिकॉनचा जर पाहिला आपण 14 जो आहे तो, पहिल्या कक्षेमध्ये तुमचे 2 इलेक्ट्रॉन्स जातील. सेकंड कक्षेमध्ये 8 येतील. आणि राहिले आता 14 मधून इथं 2 आणि इथं 8 म्हणजे 10 वजा झाले, राहिले 4. शिल्लक तुमचे राहतील 4. शेवटच्या कक्षेमध्ये असणारे 4 इलेक्ट्रॉन्स. तसंच जर्मेनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 32 किंवा प्रोटॉनची संख्या आहे 32. त्याच्यामध्ये पण 2, 8, 18 जातील आणि राहतील फक्त 4, कारण ॲटॉमिक नंबर आहे 32. म्हणजे सिलिकॉन आणि जर्मेनियम ह्याच्या दोन्हीच्याही लास्टच्या कक्षेमध्ये ऑर्बिटमध्ये आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स मिळतील, फक्त 4. म्हणून सिलिकॉन किंवा जर्मेनियमला आपण काय म्हणतो, टेट्राव्हॅलंट ॲटम्स. टेट्रा मीन्स 4.
टेट्राव्हॅलेंट ॲटम्स असं म्हणतो कारण त्याच्या लास्टच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे इलेक्ट्रॉनची कक्षा पूर्ण झालेली नाहीये, त्याच्यामुळे हे काय असतील, लूजली कनेक्टेड असतील न्यूक्लियरशी. ठीक आहे. हे जे आतले आहे ज्यांची कक्षा पूर्ण झालेली आहे हे टाईटली बॉन्डेड असतील, पण शेवटची कक्षा अपूर्ण आहे, पूर्ण नाहीये, त्यामुळे ह्या इलेक्ट्रॉन्सला म्हटलं जातं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. जे सिलिकॉन आणि जर्मेनियममध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 4च इलेक्ट्रॉन्स राहतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. जे लास्टच्या कक्षेमध्ये त्यांचे पूर्ण नाही आहेत, जे लूजली येतात त्याच्यामध्ये काय आहेत, कनेक्टेड्स आहेत. ठीक आहे. मग आता हे ॲटम्स काय करतात, यांच्याकडे कक्षा पूर्ण करण्यासाठी एकमेकाबरोबर काय करतात, ॲडजसंट ॲटम किंवा बॉन्ड तयार करतात. जी फिगर आपण इकडे दाखवलेली क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणू शकतो आपण त्याला, किंवा बॉन्डची फिगर म्हणू शकतो, कोव्हॅलेंट बॉन्ड तरी म्हणू शकतो, किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर आपण इथं बघू शकतो. एकमेकासोबत काय केली त्यांनी, ऍडजस्टमेंट केली, ऍडजस्टमेंट ॲटम्स बनवले किंवा एकमेकासोबत त्यांनी काय केलं, बॉन्ड तयार केले. ह्या दोन्हीकडेही काय आहेत, लास्टच्या कक्षेमध्ये 4 आहेत. मग सिलिकॉन बरोबर करेल, सिलिकॉन बरोबर करेल, किंवा जर्मेनियम बरोबर करेल, किंवा सिलिकॉन जर्मेनियम बरोबर करेल. पण टेट्राव्हॅलेंट ॲटम्स आहेत सगळे. टेट्राव्हॅलेंट सोबतच जेव्हा ॲटम्स टेट्राव्हॅलेंट सोबतच जेव्हा बॉन्ड तयार करतात त्यावेळेला त्याला म्हणतो आपण इंट्रिन्सिक. टेट्राव्हॅलेंटमध्ये दुसरी कुठलीच इम्प्युरिटी किंवा ॲटम्स आपण ऍड नाही करत, म्हणून ह्याला म्हटलं जातं प्युअर सेमीकंडक्टर. जसा आहे तसा त्याचा फॉर्म आपण स्वीकारतो, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण कुठलीही इम्प्युरिटी किंवा ॲटम आपण ऍड करत नाही. ठीक आहे. इथं कोव्हॅलेंट बॉन्डची फिगर आपल्याला दिसते. तुम्ही तर सिलिकॉन लिहा, जर्मेनियम लिहा, किंवा नुसतं +4 जर लिहिलं गोलमध्ये तरी सुद्धा इथं चालेल. प्रत्येक 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत, प्रत्येक लास्टच्या कक्षेमधले सिलिकॉनचे असतील किंवा जर्मेनियमचे असतील, ते इकडून आलेल्या इलेक्ट्रॉनशी काय करतात, बॉन्ड तयार करतात. ऍडजस्टमेंट होते याच्यामध्ये, की जे लूजली राहत होते जे शेवटचे 4 त्यांना आपण इथं काय केलं, टाईटली बॉन्डेड करून टाकलं दुसऱ्या ॲटमच्या साह्याने. टेट्राव्हॅलेंट सोबतच बॉन्ड तयार करतो आणि जे लूजली राहत होते लास्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ते इथं टाईटली बॉन्डेड होतात जेव्हा आपण बॉन्ड तयार करतो एकमेकासोबत. आणि हा बॉन्ड तोडण्यासाठी जी एनर्जी लागते, सिलिकॉनचा जर बॉन्ड असेल तर 1.12 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी एनर्जी लागते हा बॉन्ड तोडून ते इलेक्ट्रॉन्स बाहेर येण्यासाठी, त्यांना फ्री म्हणून राहण्यासाठी. आणि जर जर्मेनियमचा बॉन्ड असेल तर 0.75 इतकी एनर्जी लागेल तो बॉन्ड तोडण्यासाठी. ठीक आहे. फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला विचारू शकतात की कोव्हॅलेंट बॉन्ड मधून जर तोडून ते इलेक्ट्रॉन्सला आपल्याला बाहेर फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे आणायचं असेल, जी एनर्जी लागेल, जर सिलिकॉनचा ॲटम असेल तर 1.12 लागेल आणि जर जर्मेनियम असेल तर 0.75 इतकी एनर्जी आपल्याला लागेल ते तोडण्यासाठी, बॉन्ड तोडून इलेक्ट्रॉन्स आपल्याला फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणून बाहेर घेण्यासाठी. समजलं. ह्या सगळ्याला म्हणतो आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरचा प्युअर फॉर्म ज्याच्यामध्ये कुठलीही एक्स्ट्रा इम्प्युरिटी किंवा ॲटम आपण ऍड करत नाही. टेट्राव्हॅलेंट सोबतच काय करतात, बॉन्ड तयार करतात, दुसरं कुठलं मिक्सिंग याच्यामध्ये होत नाही. आता आपण म्हणतो की एनर्जी रिक्वायर, त्याला एनर्जी दिल्यानंतर बॉन्ड तुटेल आणि त्याच्यातून फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणून काय होतील, बाहेर येतील. म्हणजेच काय होईल की ज्या वेळेला आपण त्याला एनर्जी देतो आहे त्यावेळेला व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन जो आहे तो कंडक्शन बँड मध्ये जातो आणि फ्री इलेक्ट्रॉन म्हणून काय होतो, तो ऍक्ट होतो. आता आपण इथे नाव लिहिलं, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. ठीक आहे. हे 4. आता ज्या वेळेला एनर्जी देऊ आपण सेमीकंडक्टरला, एनर्जी मिळाली त्याला थोडी जरी, की हा इलेक्ट्रॉन काय करतो, जम्प होऊन इथं जाईल. आणि मग आता जो पहिला इलेक्ट्रॉन आहे तो जेव्हा जम्प करून कंडक्शन बँड मध्ये इझिली फ्लो होतो, कारण हा मधला गॅप नाहीसा होतो ज्या वेळेला आपण त्याला सप्लाय देतो. जेव्हा इथं काहीच नाहीये, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स निघून गेला की इथं तयार होतो तुमचा होल्स. जो एम्प्टी स्पेस तयार झाला, रिकामा स्पेस, हा इलेक्ट्रॉन वर गेल्यानंतर जागा शिल्लक राहते आणि शिल्लक जागेलाच काय म्हणतो आपण, एम्प्टी स्पेस, रिकामी जागा. एम्प्टी स्पेसलाच आपण काय म्हणतो, होल. म्हणजे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह निघून गेला म्हणजे आता इथे निगेटिव्ह नाही राहिलेला, म्हणजे रिकामी जागा राहते, त्याला पॉझिटिव्ह किंवा होल असं म्हटलं जातं. जितके इलेक्ट्रॉन्स वर जातील तेवढेच होल्स खाली तयार होतील. हा इलेक्ट्रॉन वरती गेला की इथं होल तयार होईल, हा वरती गेला की इथं होल तयार होईल, हा वरती गेल्यानंतर इथं तयार होईल. 4 वरती गेले म्हणजे 4 होल काय झाले आपले, तयार झाले. ही जी प्रक्रिया ही ऍट अ टाइम चालू असते. म्हणजे इलेक्ट्रॉन्स वर गेले की लगेचच होल, वर गेलं की लगेचच होल. हे जे इलेक्ट्रॉन्स होल हे जे सायमल्टेनियस प्रोसेस आहे तयार होण्याची, ह्या सगळ्यांना म्हटलं जातं थर्मल जनरेशन. थर्मल जनरेशन.
म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्डला जेव्हा आपण सेमीकंडक्टरमध्ये एनर्जी देतो त्यावेळेला त्याच्यातले इलेक्ट्रॉन जे आहेत व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जंप करून जातात. ज्यावेळेला जातात तेव्हा रिकामी जागा राहते आणि त्या रिकाम्या जागेला आपण होल असं म्हणतो. आणि ही सायमल्टेनियस प्रोसेस चालू राहते. एक वरती गेला की खाली होल तयार होईल. इलेक्ट्रॉन होलच्या पेअर तयार होतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो ह्या प्रोसेसला थर्मल जनरेशन. ठीक आहे, ही डेफिनेशन आपल्याला विचारली जाऊ शकते. झालं. सेमीकंडक्टर म्हणजे काय पाहिलं आपण, सेमीकंडक्टरचे टाईप पाहिले आपण, त्याच्यातला आपण एक एक्सप्लेन केला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता आपल्याला पाहायचं आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे. आता तुम्ही इंट्रिन्सिक म्हणजे काय म्हणतो आपण, प्युअर फॉर्म, ज्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा काहीच ऍड करत नाही. एक्सट्रिन्सिक EX याचा अर्थच आहे एक्स्ट्रा. हे लक्षात ठेवायचं आहे आपण. EX म्हटलं की एक्स्ट्रा. एक्स्ट्रा ऍड इन इंट्रिन्सिक तयार होतो एक्सट्रिन्सिक. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये जेव्हा आपण अदर इम्प्युरिटी किंवा ऍटम जेव्हा ऍड करूया तेव्हा तयार होणाऱ्या सेमीकंडक्टरला म्हणतो आपण एक्सट्रिन्सिक. इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर फॉर्म. त्याच इंट्रिन्सिक मध्ये जेव्हा आपण एक्स्ट्रा इम्प्युरिटी ऍड करतो, अदर इम्प्युरिटी. एक्स्ट्रा म्हणजेच काय, अदर. मग अदर ती काय असेल, ट्रायव्हॅलेंट असेल किंवा पेंटाव्हॅलेंट असेल, कुठली. बघा, इंट्रिन्सिक मध्ये जेव्हा आपण ट्रायव्हॅलेंट किंवा पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी किंवा ॲटम जेव्हा आपण ऍड करतो, formed semiconductor is called as extrinsic semiconductor. When we add trivalent or pentavalent impurity or atom in intrinsic semiconductor, formed semiconductor is called as extrinsic semiconductor. एक्स्ट्रा ऍड केला आपण प्युअर मध्ये. प्युअरला आपण म्हणतो इंट्रिन्सिक आणि त्याच इंट्रिन्सिक मध्ये जेव्हा आपण ह्या दोन्हीपैकी एक इम्प्युरिटी आपण ऍड केली की तयार होणाऱ्या सेमीकंडक्टरला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतो. ठीक आहे. आता जी ऍड करण्याची प्रोसेस आहे, आपण जे म्हणतो आता ट्रायव्हॅलेंट किंवा पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी आपण ऍड करतो किंवा आपण अदर ॲटम्स त्याच्यामध्ये ऍड करतो. कशामध्ये ऍड करतोय आपण, इंट्रिन्सिक मध्ये. इंट्रिन्सिक हा प्युअर सेमीकंडक्टर झाला. इंट्रिन्सिक मध्ये जेव्हा तुम्ही ऍड करताय मग ते ट्रायव्हॅलेंट असेल किंवा पेंटाव्हॅलेंट असेल. इंट्रिन्सिक म्हटलं की ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये काय असतील, 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील असा ॲटम इंट्रिन्सिक. आणि एक्सट्रिन्सिक म्हटल्यानंतर परत बघा, इंट्रिन्सिक ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 असतात, टेट्राव्हॅलेंट सोबतच बॉन्ड तयार करतात, त्याला म्हणतो आपण इंट्रिन्सिक. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ट्रायव्हॅलेंट करता, ट्रायव्हॅलेंट म्हणजे ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात त्याला म्हणतो आपण ट्रायव्हॅलेंट. किंवा पेंटाव्हॅलेंट म्हटलं की 5, ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 असतील. म्हणजे इंट्रिन्सिक मध्ये आपण ट्रायव्हॅलेंट किंवा पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी जेव्हा आपण ऍड करू तयार होणाऱ्या सेमीकंडक्टरला म्हटलं जातं एक्सट्रिन्सिक. कारण आपण एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काय केलं, ऍड केलं प्युअर मध्ये. ठीक आहे, इतकी सोपी डेफिनेशन आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये. मग आता याचे 2 टाइप्स आहेत. एन टाईप जो पहिला टाईप आहे तो, सेकंड टाईप आहे तो पी टाईप. कुठलाही तुम्ही आधी लिहू शकता. तुम्ही पी आधी लिहा, एन नंतर लिहा, काही फरक पडत नाही. आता आपण डिटेलमध्ये बघूया की एन टाईप सेमीकंडक्टर आपण कशाला म्हणायचंय. ठीक आहे. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे 2 टाइप्स मधला पहिला प्रकार आपण पाहतो एन टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप सेमीकंडक्टर. तुम्हाला जर सेमीकंडक्टर कळाला तर इंट्रिन्सिक कळेल, तर एक्सट्रिन्सिक कळेल, तर त्याचे टाइप्स कळतील. एन टाईप सेमीकंडक्टर आपल्याला काय करायचं पाहायचं आहे. इथे फिगर कोव्हॅलेंट बॉन्डचीच आपण दाखवलेली आहे. कारण कोव्हॅलेंट बॉन्डवरूनच आपल्याला समजेल की आपण काय ऍड करतोय. ऍड करण्याची पद्धत आहे. आता आपण एक्सट्रिन्सिक कशाला म्हणतो, जेव्हा आपण ऍड करतो ट्रायव्हॅलेंट किंवा पेंटाव्हॅलेंट. आता एन टाईप म्हटल्यानंतर पहिलाच पॉईंट आपला येईल की हा कसा तयार होतो. ठीक आहे. आपण काय त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर इंट्रिन्सिक मध्ये तयार आपला कसा होईल एन टाईप सेमीकंडक्टर. जेव्हा तुम्ही पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी किंवा ॲटम आपण जेव्हा ऍड करू इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये तयार होणाऱ्या सेमीकंडक्टरला एन टाईप सेमीकंडक्टर असं आपण म्हणतो. वेन वी ऍड पेंटाव्हॅलेंट ॲटम ऑर इम्प्युरिटी इन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, फॉर्म्ड सेमीकंडक्टर इज कॉल्ड ॲज एन टाईप सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक मध्ये आपण ऍड करतो पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी किंवा ॲटम. थोडक्यात इंट्रिन्सिक मध्ये तुम्ही पेंटाव्हॅलेंट ऍड केलं
की तयार होतो तुमचा एन टाईप सेमीकंडक्टर. पेंटाव्हॅलंट म्हणजे असे ॲटम ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतील. ठीक आहे. आता आपण इथं फिगर बघूया आणि मग बाकीचे आपण पॉईंट्स बघूया. दुसरा पॉईंट आपण बघू शकतो, डोपिंग म्हणजे काय, ऍड करण्याच्या प्रोसेसलाच आपण डोपिंग म्हणतो. याच्यामध्ये डोपिंग करण्यासाठी जे काही मटेरियल्स आपण वापरतो, पेंटाव्हॅलंट म्हणजे की शेवटच्या कक्षेमध्ये 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असणारे ॲटम. त्यातला पहिला जो आहे तो आर्सेनिक, दुसरा आहे तो अँटीमनी, तिसरा आहे तो फॉस्फरस. आता आज बघितलं आपण ऑफलाईन लेक्चरला की कशा मुलं चुकतायत. अँटीमनी म्हटलं की AM किंवा AR असं नाही लिहिलं जात, SBच लिहितो आपण. ठीक आहे. लक्षात ठेवताना असाच क्रम लक्षात ठेवा की जेणेकरून आपलं चुकणार नाही. ए चे 2 आधी लक्षात ठेवा आणि लास्टला फॉस्फरस आपल्याला काय करते लक्षात ठेवायचं आहे. आर्सेनिक, अँटीमनी आणि लास्टला फॉस्फरस. फॉस्फरसचं स्पेलिंग पण चुकतं. फॉस म्हटल्यानंतर PHOS फॉस झालं इथंपर्यंत. फॉस्फोरस असं आपण म्हणतो. फो म्हटलं की PHO, रस म्हटलं की RUS. इथं स्पेलिंग आपलं चुकू शकतं. बाकीचे काही अडचणी याच्यामध्ये नाहीयेत. ह्या तिन्हीपैकी कुठलाही एक ॲटम आपण याच्यामध्ये काय करायचं, ऍड केलेलं दाखवायचं. आता मी इथं P दाखवलंय. P म्हणजेच काय, फॉस्फरस आपण ऍड केलं. लास्टला बघा सगळे सिलिकॉन्स आहेत, म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असतील किंवा सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल. आपण 4 आकडा लिहिलाय सगळीकडे, +4 मीन्स इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे सगळा. आणि आपण एक ॲटम त्याच्यामध्ये कशाचा ऍड केला, फॉस्फरसचा. इथं एक्झाम्पलच्या स्वरूपात आपण फॉस्फरस लिहिले. तुम्ही फॉस्फरस ऐवजी अँटीमनी लिहू शकता, तुम्ही आर्सेनिक घेऊ शकतो आपण. ठीक आहे. आता फॉस्फरस कडे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, 5. आणि इंट्रिन्सिक मध्ये किती आहेत, 4. तर फॉस्फरस पैकी 4 इलेक्ट्रॉन्स काय करतील, ह्या 4 इलेक्ट्रॉन्स इकडच्या बरोबर काय करतील, बॉन्ड तयार करतील. ठीक आहे. इकडून येणारा एक सिलिकॉनचा, इकडून येणारा एक असेल, इकडून येणारा एक असेल, इकडून येणारा एक असेल, याच्याकडून एक येणार आहे. आणि मध्ये जो आपण फॉस्फर वापरलाय त्याच्याकडे मात्र आता 5 आहेत. आणि बॉन्ड किती आहेत आपले, 4च आहेत. 5 पैकी 4 जे आहेत, नाऊ 4 ऑफ दे काय करतायत, बॉन्ड तयार करतील. क्रिएट बॉन्ड विथ ऍडजसंट ॲटम. आता त्याच्यामध्ये बघा 5 पैकी एक इथं गेला, एक इथं गेलेला आहे, एक इथं गेलेला आहे आणि इथं गेलेलं आहे. इथं बॉन्ड आपलं संपलं, 4च होते. आता याच्याकडे तर 5 आहेत. 5 मधले 4 काय करतील, टेट्राव्हॅलंट सोबत किंवा इंट्रिन्सिक मध्ये मिक्स होतील, बॉन्ड तयार करतील. एक मात्र एकाला जागा राहत नाहीये, एक शिल्लक राहतो बाहेर. बॉन्डच्या बाहेर तुमचा एक शिल्लक राहिला, कारण आपण 4 मध्ये 5 मिक्स करतोय. 4 मधले 4 बरोबर बॉन्ड तयार करतील, पण फॉस्फरस कडे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं एक इलेक्ट्रॉन काय होणार आहे, इथं शिल्लक राहणार आहे. त्यालाच आपण इथं काय लिहिले, फ्री इलेक्ट्रॉन्स असं म्हणतोय आपण. तुम्ही आणखीन त्याच्यामध्ये जेव्हा ऍडिशन करत जाल, प्रत्येक वेळेला एक इलेक्ट्रॉन्स आपल्याला शिल्लक राहिलेला मिळेल. ठीक आहे. आणि ह्याच इलेक्ट्रॉन्सला म्हणतोय आपण फ्री इलेक्ट्रॉन, जे करंट कॅरी करण्यासाठी काय झाले इथं तयार असणारे इलेक्ट्रॉन्स जे फ्री आहे बॉन्डच्या. फ्री इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला याच्यामध्ये जास्तीत जास्त मिळते. आणि फ्री इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणून याला म्हटलं जातं एन टाईप सेमीकंडक्टर. अगदी सिंपल असा सेमीकंडक्टर आहे. जर तुम्ही समजून घेतला तर फार इझी असं आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. बघा तयार कसं होतो, इंट्रिन्सिक मध्ये तुम्ही पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली की तयार झाला तुमचा एन टाईप सेमीकंडक्टर. मग असे कोणते कोणते ॲटम्स आहेत जे आपण ऍड करू शकतो, ते नावं द्यायचे आपल्याला. आर्सेनिक, अँटीमनी, फॉस्फरस, ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 आहेत. यातला कुठलाही एक आपण यूज केला तरी सुद्धा चालतो. ठीक आहे. हे 2 पॉईंट्स आपले महत्वाचे. तिसरा पॉईंट काय लिहायचा आपल्याला, की याच्यामध्ये करंट कॅरी करण्यासाठी मेजॉरिटी चार्ज कुठला आहे आणि मायनॉरिटी चार्ज कुठला आहे. आता करंट कॅरी करण्यासाठी आपल्याला सगळीकडे काय मिळते, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स मात्र आपण त्याला एन टाईप असं म्हणतो. निगेटिव्ह चार्जची संख्या याच्यामध्ये वाढली म्हणून जास्तीत जास्त करंट कॅरी करण्यासाठी कोण अवेलेबल असणार आहे, इलेक्ट्रॉन्स. मेजॉरिटी करंट कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स आणि मायनॉरिटी करंट कॅरियर काय असतील, मग त्याच्या ऑपोजिट होल्स. एन टाईप मध्ये जास्तीत जास्त करंट कॅरी करण्यासाठी एन टाईप आहे म्हटले की मेजॉरिटी इलेक्ट्रॉन्स आणि कमीत कमी कोण असणार आहेत, होल्स. आणि लास्ट पॉइंट आहे की त्याला आपण डोनर असं म्हणतो. डोनर तो एक फ्री इलेक्ट्रॉन प्रत्येक ऍडिशनला आपल्याला देत असतो, देतो आहे, देणारा, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, डोनर असं म्हटलं जातं, जे कंपॅरिझनसाठी आपल्याला हे पुढे लागेल. महत्वाचे आपले पहिले 2 पॉईंट्स आहेत की कसं तयार होतो, काय ऍड केल्यानंतर आणि कोणते इम्प्युरिटी आपण याच्यामध्ये ऍड करतो. आणि थर्ड पॉईंट की 5 मध्ये 4 बॉन्ड तयार करतात आणि एक काय राहील, तुझा रिमेनिंग राहील, शिल्लक राहील, ज्याला फ्री इलेक्ट्रॉन असं आपण म्हणतो. ठीक आहे. हा झाला एन टाईप. आता ह्याच फिगरवरती तुम्हाला मी पी टाईप दाखवते, फक्त मध्ये चेंज करायचं आपल्याला. पी टाईप बघा, आता ऍडिंग च्या ऐवजी काय, पेंटाव्हॅलंटचे काय ऐवजी
ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी येईल, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. त्याच्यानंतर डोपिंग आयटम्स पण याच्यामध्ये काय होतील आता बदलतील. आता याच्यामध्ये 4 आहेत. बोरॉन आहे तुमचा, बोरॉन आहे, त्याच्यानंतर इंडियम आहे, त्याच्यानंतर गॅलियम आहे आणि त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आहे. आता मी ते नाव नाही शॉर्टकट लिहिते. ठीक आहे, बोरॉन आहे, इंडियम आहे, गॅलियम आहे आणि त्याच्यानंतर आहे आपल्याला ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम लास्टला का घेतला मी, आज आपण ऑफलाईनमध्ये पण आपण शिकलेलो आहोत. ॲल्युमिनियम आपण शेवटी घेतला कारण एन टाईपमध्ये आपण एचे 2 आधी घ्यायचे म्हणजे कन्फ्युजन होत नाही. एन टाईपमध्ये आपण 2 आधी घेतले, आर्सेनिक, त्याच्यानंतर अँटीमनी आणि फॉस्फरस. याच्यामध्ये आधी बोरॉन घ्या किंवा इंडियम घ्या, तुम्हाला जसं लक्षात राहील तसं घ्या. बोरॉन, इंडियम, गॅलियम, ॲल्युमिनियम. ठीक आहे, हे 4 आहेत ज्याच्या शेवटच्या कशामध्ये काय असणार आहेत आता 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, ओनली 3. आता आपल्याला पी टाईप पाहतोय आपण, एन नाही. एन म्हटलं की तुम्ही 5 मिक्स करता आणि ट्राय म्हटलं, पी म्हटलं की तुम्ही 3 मिक्स करणार आहोत आपण. ठीक आहे, कडेचा बदलत नाही आपल्याला, फक्त मध्ये जो आपण मिक्स करतोय तेच फक्त आपल्याला काय करायचं बदलायचंय. आता मी इथं काय करते, बोरॉनचा घेते. ॲटम आपण घेतला बोरॉनचा, कुठलाही घ्या तुम्ही, ॲल्युमिनियम लिहा तुम्ही, गॅलियम लिहा तुम्ही, इंडियम लिहा, कुठलाही घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, मग आता त्याच्याकडे किती असणार आहे 3. ह्या सगळ्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून त्याला ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी किंवा ॲटम असं म्हणतो आपण. आपण पेंटाव्हॅलंट बघून झाला, आता पेंटाव्हॅलंट डोक्यातनं काढून टाका. आता पी टाईप कसा तयार होतो ते पाहिजे आपल्याला. इंट्रिन्सिक मध्ये जेव्हा तुम्ही ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी किंवा ॲटम जेव्हा आपण ऍड करतो त्यावेळेला तयार होणाऱ्या सेमीकंडक्टरला म्हटलं जातं पी टाईप सेमीकंडक्टर. वेन वी ऍड ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऑर ॲटम इन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, फॉर्म्ड सेमीकंडक्टर इज नोन ॲज पी टाईप सेमीकंडक्टर. ठीक आहे, आता बघा इंट्रिन्सिक म्हटलं की टेट्राव्हॅलंट ॲटम झाले, सगळीकडे 4 लिहिलं आपण. 4 मध्ये आता आपण 3 मिक्स करतोय, 5 मिक्स केल्यानंतर काय होतं ते आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय 3 मिक्स करायचंय. साईडला जेव्हा सगळे आपण सिलिकॉन लिहितो म्हणजे सगळ्यांकडून एक एक येणार आहे प्रत्येक बॉन्डमध्ये. आता मधला जो ॲटम आहे जो बोरॉनचा घेतलाय आपण, याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत फक्त 3. तो काय करेल त्या 3 मधले कुठल्याही बॉन्डमध्ये तुम्ही 3 दाखवू शकता. तुम्ही इकडे लिहा कुठल्याही बॉन्डमध्ये, त्याच्याकडे 3च आहेत, त्याने 3 देऊन टाकले. आता इथं द्यायला त्याच्याकडे काय आहे इलेक्ट्रॉन शिल्लक नाही. तुम्ही कुठल्याही कॅप्सूलमध्ये दाखवा, कुठल्याही कॅप्सूलमध्ये रिकामा दाखवा, इथं रिकामा दाखवलं तरी चालेल, इथं दाखवा, पण 3 कुठले तरी पूर्ण पाहिजेत आणि एक रिकामा दाखवायचं आपल्याला. याच्याकडे 3च आहेत, इथं जागा रिकामी राहिली आणि रिकामी जागा जेव्हा राहते त्याला आपण माहिती आहे तुम्हाला, जेव्हा निगेटिव्ह चार्ज नसेल तिथं जेव्हा रिकामी जागा राहते त्या एम्प्टी स्पेसलाच आपण काय म्हणतो होल. एम्प्टी स्पेसला आपण काय म्हणतो होल. इथं कुठलाच चार्ज नव्हता, निगेटिव्ह चार्ज नाही म्हणून आपण तिथे पॉझिटिव्ह समजतो आणि एम्प्टी स्पेसला आपण काय म्हणतो होल. आणि प्रत्येक बोरॉनचा ॲटम जेव्हा तुम्ही ऍड करत जाईल त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला काय होईल होलची संख्या याच्यामध्ये काय होईल वाढत जाईल. प्रत्येक एका ॲटमच्या ॲडिशननंतर प्रत्येक वेळेला एक होल्स काय होत जाईल त्याच्यामध्ये क्रिएट होत जाईल. पॉझिटिव्हची संख्या याच्यामध्ये वाढते, फ्री होल्स म्हणून किंवा चार्ज म्हणून, त्याच्यामुळे याला म्हटलं जातं पी टाईप सेमीकंडक्टर. ठीक आहे, याच्या आधी जेव्हा आपण पाहिलं तेव्हा फ्री इलेक्ट्रॉन्स होते, आता याच्यामध्ये फ्री होल्स आहेत, होलची संख्या वाढली आणि होल्सवरती चार्ज असतो पॉझिटिव्ह म्हणून याला म्हटलं जातं पी टाईप सेमीकंडक्टर. ठीक आहे, आता सुरुवातीचा आपण जेव्हा पाहिला तेव्हा त्याला आपण डोनर असं म्हटलं होतं, देणारा. आता याला ऑलरेडी कमी पडते आहे एक जागा, त्यामुळे याला ॲक्सेप्टर असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्या अपोजिट समजलं. दोन्हीमध्येही पहिल्या सुरुवातीचं पॉईंट आपण डेफिनेशन लिहायचे की काय ऍड केल्यानंतर हा तयार होतो. एन टाईप म्हटलं की पेंटाव्हॅलंट ऍड करतो आपण आणि पी टाईप म्हटल्यानंतर ट्रायव्हॅलंट आपण ऍड करतो. सेकंड पॉईंट आपण लिहायचं की जे ऍड करणारे ॲटम्स आहेत ते कोणते कोणते आहेत. ठीक आहे, थर्ड पॉईंट लिहायचं आपल्याला मेजॉरिटी त्याच्यामध्ये कॅरियर कोण आहेत आणि मायनॉरिटी कॅरियर कोण आहेत. आता पी टाईपचं जेव्हा आपण म्हणूया, पी म्हटलं की पॉझिटिव्ह म्हणजे याच्यामध्ये होलची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे मेजॉरिटी काय असतील याच्यामध्ये होल्स, आणि मायनॉरिटी म्हणजे कमीत कमी कोण असणार आहे इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, तो देणारा होता डोनार, तो फ्री इलेक्ट्रॉन्स आपल्याला देत होता एक्स्ट्रा, याच्यामध्ये कमी पडते जागा आपल्याला म्हणून हा ॲक्सेप्टर आणि तो डोनार हा शेवटचा पॉईंट असेल. आणि हेच पॉईंट सगळे आपल्याला काय करायचे एकत्र कंपॅरिझनचा पॉईंट आहे. कंपॅरिझनचा पॉईंट वाचा, तुमच्या मनाने जरी तुम्ही तिथे लिहिलं कंपॅरिझन तरी काही प्रॉब्लेम नाही. बघा एन आणि पी
सुरुवातीला तुम्ही डेफिनेशन लिहा, काय ऍड केल्यानंतर तयार होतं. याच्यामध्ये पेंटाव्हॅलंट ऍड करतो आपण आणि याच्यामध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आपण काय करतो, ऍड करतो. तुम्ही फुल लिहा, मी इथं फक्त शॉर्टमध्ये दाखवते. कंपॅरिझनचा पॉईंट, हे ऍड केल्यानंतर हा तयार होतो, हे ऍड केल्यानंतर हा तयार होतो इंट्रिन्सिक मध्ये. सेकंड पॉईंट, तुम्ही डुपिंग ॲटम सांगू शकता की कोणते कोणते आहेत. याच्यामध्ये एन टाईप मध्ये कोणते कोणते होते, आर्सेनिक, त्याच्यानंतर अँटीमनी, त्याच्यानंतर फॉस्फरस, आणि याच्यामध्ये आताच बघितलं आपण इंडियम असेल, गॅलियम असेल, बोरान असेल आणि ॲल्युमिनियम असेल. ठीक आहे, इतके ॲटम्स आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. थर्ड पॉईंट, तुम्ही याला डोनर असं म्हणता कारण देणारा आहे, त्याला म्हटलं जातं ऍक्सेप्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट तुम्ही म्हणू शकता मेजॉरिटी. मेजॉरिटी याच्यामध्ये कोण कोण आहे, मेजॉरिटी याच्यामध्ये असतील इलेक्ट्रॉन्स, याच्यामध्ये मेजॉरिटी असतील होल्स. आणि नेक्स्ट पॉईंट, मायनॉरिटी म्हणजे कमी असणारे. मायनॉरिटी एन टाईप म्हणले की मायनॉरिटी कोण येणार याच्यामध्ये, होल्स, आणि याच्यामध्ये मायनॉरिटी कोण असतील, इलेक्ट्रॉन्स. मेजॉरिटी म्हणजे जास्तीत जास्त आणि मायनॉरिटी म्हणजे कमीत कमी कोण अवेलेबल आहे. ठीक आहे, हे झालं कंपॅरिझन. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय आणखी एक्स्ट्रा क्वेश्चन, आपल्याला एक्स्ट्रा पुढचा क्वेश्चन आपल्याला पाहायचंय की डायोड म्हणजे काय.